Now next point is any orthogonal set of non-zero vectors in an inner product space is linearly independent. आता सेट जो आहे ऑर्थोगोनल एलिमेंट्सचा तो फायनाइट आहे की इन्फायनाइट माहिती नाही आपल्याला. तर अशा केसमध्ये आपण माहिती आहे एखादी सेटला जर लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचा असेल तर त्याचा एक फायनाइट सबसेट घ्यायचा आणि तो लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचा. कुठले? सो लेट बी ए बी ऑर्थोगोनल सेट आणि त्याचा एक सबसेट घेऊया बी U1 U2 अप टू UN. तो फायनाइट असेल, राईट. आता याला आपण लिनियरली इंडिपेंडंट दाखवूया. हाऊ टू शो लिनियरली इंडिपेंडन्स? टू टेक linear combination of vectors to be 0, right? This is the first thing. Now we know that 0 equal to 0 into ui for each I, but 0 means alpha 1 u1 plus alpha 2 u2 plus so on alpha n un into ui. And using the properties of inner product, we will get alpha 1 u1 ui plus alpha 2 u2 ui plus so on alpha n un ui, right? And now these vectors u1 u2 un are orthogonal, म्हणजे प्रत्येक पेयर, राईट, डॉट प्रोडक्ट 0 आहे. पेयर अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 1 अशा पेयर 0 येतात. पण अल्फा 1 अल्फा 1 अल्फा 2 नाही, राईट. सो दिस इज नथिंग बट याच्यात शिल्लक काय राहतं मग? अल्फा आय युआय युआय एवढं शिल्लक राहील ना, कारण बाकीचे इच पेयर 0 आहे, राईट. आता म्हणजे इथं दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर अल्फा आय 0 असेल किंवा युआय युआय डॉट 0 असेल. पण युआय 0 नाहीतच, नॉन झिरो वेक्टर आहे. झिरो कोण झाला? अल्फा आय, राईट. अल्फा आय 0 म्हणजे स्केलर 0 झाले. म्हणून कुठलाही एक घेतला होता आर्बिट्ररी आपण, आर्बिट्ररी फायनाइट सबसेट ऑफ ए इज लिनियरली इंडिपेंडंट, therefore A itself is a linearly independent, right? Now next definition, दोन वेक्टर घ्या इनर. आता आपण सगळं इनर प्रोडक्ट स्पेस मध्ये जाऊ. त्याच्यातला कुठलाही एक घ्या, आपण व्ही घेऊया नॉन झिरो. तर ह्या दोन वेक्टर पासून एक वेक्टर तयार करा, u डॉट व्ही बाय नॉर्म व्ही स्क्वेअर इंटू व्ही. हा एक वेक्टर तयार करायचा. हा खूप महत्वाचा वेक्टर आपल्यासाठी इथून. तर ह्या वेक्टरला म्हणायचं वेक्टर प्रोजेक्शन ऑफ यू अलॉंग व्ही. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ यू अलॉंग व्ही. आता याचा वापर करून आपल्याला थेरम प्रूव्ह करायचा आहे, राईट. नेक्स्ट वन इज एव्हरी फायनाइट डायमेन्शनल इनर प्रोडक्ट स्पेस हॅज ऑर्थोगोनल बेसिस. म्हणजे कुठलाही एक फायनाइट डायमेन्शनल इनर प्रोडक्ट घेतला तर त्याला ऑर्थोगोनल बेसिस असतो, राईट. आता हा व्ही आहे सपोज करू आपण. व्ही इज अ फायनाइट डायमेन्शनल इनर प्रोडक्ट स्पेस. त्याच्यामुळे ऑलरेडी त्याला एक बेसिस असेल U1 U2 UN. आता ह्या बेसिसचा वापर करून आपण ऑर्थोगोनल बेसिस तयार करू, राईट. U1 U2 UN ही फक्त व्ही ची बेसिस आहे. आता ह्या बेसिस पासून आपण ऑर्थोगोनल बेसिस तयार करूया. त्या बेसिसला आपण म्हणूया V1 V2 VN. कशी तयार करायची मग? तर आपल्याकडे काय आहे? U1 U2 UN. तर याच्यामध्ये U1 इक्वल टू V1 घ्यायचं पहिल्या स्टेपमध्ये. काय घ्यायचा? U1 इक्वल टू V1. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये V2 ची किंमत घ्यायची. V2 इक्वल टू U2 ऑलरेडी आहे आपल्याकडे मायनस प्रोजेक्शन ऑफ U2 अलॉंग V1. V1 मीन्स U1. So V2 equal to U2 minus U2 dot V1 divided by norm V1 square into V1. This is the previous definition. ठीक आहे. म्हणजे V1 V2 आला ऑर्थोगोनल आहेत का चेक करूया आपण. सो V2 dot V1 is, what is V2? U2 minus U2 dot V1 divided by norm V1 into V1 dot V1. तर डॉटच्या प्रॉपर्टी वापरूया. U2 dot V1 मायनस हा जसाच्या तसा राहील V1 डॉट V. ठीक आहे. तो V1 डॉट V1 मीन्स नॉर्म V1 स्क्वेअर. सो दिस गेट कॅन्सल. राहिलं काय? U2 डॉट V1 मायनस U2 डॉट V1, सो दॅट इज 0. म्हणजे काय झालं? V1 इक्वल टू U1 घेतला आपण, V2 इक्वल टू असा कन्स्ट्रक्ट केला आणि V1 V2 काय आहेत? ऑर्थोगोनल आहेत. आता V3 कन्स्ट्रक्ट करायचा आहे. हाऊ टू कन्स्ट्रक्ट V3? सो U3 मायनस, आता V1 V2 ची मध्यनं करायचं. U3 minus V1, सॉरी U3 डॉट V1 डिवाइडेड बाय नॉर्म V1 इंटू V1. म्हणजे काय करायचं? U3 चा प्रोजेक्शन अलॉंग V1.
U3 चा प्रोजेक्शन अलॉंग V2 घ्यायचा, राईट. आणि याच्यामध्ये जर चेक केला आपण तर V3 डॉट V1 झिरो येतो, V3 डॉट V2 झिरो येतो. म्हणजे काय झालं, V1 V2 V3 काय झाले, ऑर्थोगोनल. तसंच Vn काय इन जनरल, V1 Vn, सो दिस इज Un मायनस समेशन, काय समेशन, हा Un जसं तसा राहील. सो इन जनरल हाऊ टू डिफाइन Vi इक्वल टू Ui मायनस समेशन काय येईल हे, Ui, बरोबर आहे, Ui Vj divided by norm of Vj square dot Vj, where J running from 1 to कुठपर्यंत जायचं आपल्याला हे, I minus 1 पर्यंत. So this is Vi in general. म्हणजे काय केलं, UI चं म्हणजे U1 चं along V1 प्रोजेक्शन, U2 चं along V2 अप टू कुठपर्यंत जायचा, एक प्रिव्हियस. ठीक आहे, असे कन्स्ट्रक्ट केले आपण. आणि हे सगळे काय आहेत, ऑर्थोगोनल आहे तेवढं प्रूव्ह केलं. आता हे बेसिस आहे प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, फायनाईट असल्यामुळं लिनियरली इंडिपेंडेंट दाखवायचं. बघा, नन ऑफ द, आता बी मध्ये काय काय आहेत वेक्टर्स, व्हॉट आर द वेक्टर्स इन बी, V1 V2 अप टू Pn, सगळे ऑर्थोगोनल आहेत. आता लिनियरली इंडिपेंडेंट दाखवलं तर बेसिस. आता याच्यातला कुठलाही झिरो होणार नाही, नन ऑफ द वेक्टर्स ऑफ बी झिरो. कशामुळं, इथं बघूया. सपोज आता कुठला, V2 झिरो घेतला, किंवा इथे इथे घेऊया, कुठलाही एक झिरो घेऊया, V2. V1 झिरो घेतला तर काय होईल, V1 झिरो घेतला तर V2 इक्वल टू U2, बरोबर आहे, V2 इक्वल टू U2. आणि ऑलरेडी काय आहे आपल्याकडे, V1 झिरो म्हणजे U1 झिरो, म्हणजे सेट काय तयार झाला, झिरो आणि U2 असा तयार झाला, बरोबर आहे, झिरो आणि U2. पण हा U1 U2 UN काय आहेत, बेसिस आहे, म्हणजे लिनियरली इंडिपेंडेंट आहे. म्हणजे इथला कुठलाही काय झिरो राहणार नाही आणि एकमेकाच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये राहणार नाहीत. सो दिस इज नॉट पॉसिबल. तर अशा प्रकारे कुठलाही बी चा एलिमेंट झिरो होणार नाही. म्हणजे बी मध्ये वेक्टर्स काय काय आले, V1 V2 Vn, आणि सगळे नॉन झिरो, आणि हा पहिला अगोदरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये येणार नाही, म्हणून तो सेट होईल लिनियरली इंडिपेंडंट. लिनियरली इंडिपेंडंट आहे, ऑर्थोगोनल आहे, सो इट इज अ बेसिस, ऑर्थोगोनल बेसिस. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे ऑर्थोनॉर्मल. ज्या वेक्टरचा नॉर्म 1 असतो, एक सेट घेतला, नॉर्म झिरो असेल तर ऑर्थोगोनल, किंवा सॉरी नॉर्म म्हणण्यापेक्षा डॉट प्रोडक्ट झिरो असेल तर वेक्टर्स ऑर्थोगोनल. आणि एक सेट घेतला U1 U2 UN, ह्या सेट मधला प्रत्येक वेक्टर म्हणजे ऑर्थोगोनल वेक्टर्स आहेत, आणि प्रत्येक वेक्टरचा नॉर्म 1 असेल तर त्या सेटला म्हणायचं ऑर्थोनॉर्मल सेट. एक्झाम्पल ऑलरेडी दिलेलं आहे तिथं. आणि जे अगोदरच्या थेरम मध्ये प्रोसेस आपण फॉलो केली, V1 इक्वल टू U1, V2 इक्वल टू U2 मायनस प्रोजेक्शन ऑफ U2 अलॉंग V1, तर त्या प्रोसेसला म्हणायचं ग्रॅम स्मिथ प्रोसेस. ग्रॅम स्मिथ प्रोसेस. त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. ऑर्थोनॉर्मलाइज द सेट ऑफ लिनियरली इंडिपेंडेंट. हे वेक्टर दिलेले आहेत आपल्याकडे 1 2 3 V4 मध्ये. तर याच्यापासून आपल्याला ऑर्थोनॉर्मल सेट तयार करायचे. ठीक आहे, ग्रॅम स्मिथ प्रोसेस तेच सांगते. तर U1 U2 U3 दिलेला आहे. सो U1 इक्वल टू V1, सो V1 घेतला आपण. V2 तयार करायचा, कसा करायचा, V2 इक्वल टू, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर V2, V2 इक्वल टू U2 मायनस, यस, U2 dot V1 divided by norm of V1 square dot V1. This is Gram-Schmidt process. So U2 काय आहे, -1 0 -1 1 minus U2 dot V1. So U2 जसा तसा ठेवला, V1 means U1 divided by, what is norm of V1, एखादी वेक्टरचा नॉर्म काढणे म्हणजे काय, दिस इज V1. So norm of V1 square म्हणजेच काय, V1 dot V1. But V1 means U1. So U1 dot U1. What is U1? 1 0 1 1 dot 1
0 1 1. तरी काय करायचं, करस्पॉन्डिंग एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन करून ऍड करायचं. 1 इंटू 1 1 प्लस 0 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 1 1 प्लस 1. सो दिस इज 3. व्हॉट इज नॉर्म ऑफ V1 स्क्वेअर? इट इज 3 इंटू V1. आता ह्या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट कसं येणार? इथं उत्तर डायरेक्ट लिहिलेलं आहे, एक वेळ बघून घ्या हे. सो दिस इज -1 0 -1 1, जसाच्या तसा. -1/3 घेऊया, याचा डॉट प्रोडक्ट काय येईल? 1 -1 इंटू 1 -1, 0 इंटू 0 0, -1 इंटू 1 -1, देन 1 डॉट 1 1, सॉरी 1 0 1 1, -1/3. हा काही डॉट प्रोडक्ट -1 इंटू 1 -1, 0 इंटू, दिस इज 0, दिस इज 1, 0 इंटू 0 0, -1 इंटू 1 -1, 1 इंटू 1 1. काय होईल उत्तर हे? दिस इज -1 0 -1 1 minus 1/3 0 -1/3 1/3, 1/3 मध्ये मल्टिप्लाय केलं, राईट. दिस इज -1 -1/3, -1 -1/3. काय येईल? एक मिनिट, जस्ट अ मिनिट. ओके ओके. सो दिस इज this -1/3, right? This is -1/3. This is 0. This is -1/3. This is 1. So -1 minus plus 1/3. -1 plus 1/3 is -2/3. So first component is -2/3. Then 0 असतं त्याचा. Third component -1 minus plus 1/3. So again it is -2/3. And last component 1 -1/3. बरोबर आहे ना? 1 -1/3. You see the answer? Something wrong happens. Just a minute. 1 1 -1/3 is -2/3. So this is -2/3. These are the cases. This is V2. V3 मग तसंच फाइंड करा तुम्ही. What is formula for V3? U3 minus projection of U3 along V1 minus projection of U3 along, sorry, dot U2 V2. याच्या त्या किमती ठेवून दिल्या, त्याचा आन्सर येईल, राईट. तर V1 V2 V3 फाइंड केला आपण. V1 V2 V3. इथं -2/3 का चेक करा, जस्ट चेक इट. आणि ह्याची लेंथ काढून डिवाइड करायचं प्रत्येक कंपोनेंट. ह्याची लेंथ काय येईल? 1 + 1 + 1 √3, राईट. 3 डिवाइड करायची. याचं पण तसंच लेंथ काढून डिवाइड करायचं. ऑर्थोनॉर्मल सेट. आणि सेकंड एक्झाम्पल इज डॉट प्लॉट असा दिलेला आहे आपल्याला. त्यात U1 आहे 1, U2 आहे x, U3 आहे x², U4 आहे x³. तर तुम्हाला V1 V2 V3 V4 काढायचं. So V1 is U1, it's 1. V2, yes, how it is, कसा आलाय V2 चा फॉर्म्युला? V2 equal to U2 minus U2 dot V1 divided by norm of V1 square into dot V1. याच्यात किमती U2 is x, U2 is x dot 1 divided by norm of V1, 1 चा norm 2 square and 2 into 1. हे सॉल्व करा तुम्ही. अशा प्रकारे तुम्हाला V1 V2 V3 V4 भेटेल, राईट. आणि यांच्या नॉर्म न, व्हॉट इज नॉर्म ऑफ x? What is norm of x?
So x dot x, what is dot product here? Integration 0 to 1, sorry, minus 1 to 1, x dot x. So this is integration minus 1 to 1 x square, right? So this is x cube by 3. Kyle x cube by 3. 1 by 3 minus 1 plus 1 by 3, which is 2 by 3. म्हणजे x ला कशाने डिवाइड करायचं आपल्याला 2 by 3. हा झाला नॉर्म स्क्वेअर झाला, राईट? नॉर्म स्क्वेअर. व्हॉट इज नॉर्म? रूट 2 बाय 3 डिवाइड करायचं x ला, म्हणजे रूट 3 बाय 2 होईल. येस, सिमिलरली तुम्ही फाइंड करा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये v1 डॉट v2 चेक केला आपण 0. इथे बघा, कुठे गेलो, v1 v2 काढला, त्याचा डॉट प्रोडक्ट 0 चेक इथं बघा. तर त्याच्यामध्ये सिंपल कॅल्क्युलेशन आहे तुमचे v3 चे. तिथं समजलं नसेल तर कॅल्क्युलेशन चेक. ओके. तर अशा प्रकारे आपला युनिट 4 पण व्यवस्थित अभ्यास करा.